नमस्कार मित्रांनो, खूप दिवसापासून माहूरला जाण्याची इच्छा होती, पण कोणी मित्र मिळत नव्हता. आज सुरेश दादा मिळाला. आज लहानपणापासून आम्ही एकत्र मिळून माहूरला जात होतो, परंतु कामामुळे काय जाता आलं नाही. पण आज मात्र माहूरची टूर काढली. अशा नैसर्गिक सौंदर्यामध्ये माहूरला निघाले आम्ही. बस गप्पा गोष्टी लहानपणाच्या चालू होत्या. बघता बघता गाव आलं. ते बी एक सुंदर असं स्पॉट, असा छोटूसा झरणा आहे. जास्त पाणी काय नाही, पण चांगल्या प्रकारच्या झरण्या आहे. बघून असं मन जरा शांत वाटलं. जे काम केलेलाचा थकवा निघून गेला. सूर्यदादा चष्मा देऊन असा हिरोसारखा दिसला. मग मी म्हणलं चला आता थोडंसं इकडला व्ह्यू घेऊता. बस काय मग इकडला फोटो काढायचा मन आवरला गेलं. मग मी म्हणलो झऱ्यापाशी जाऊन मी थोडासा धबधब्यापाशी जाऊन व्हिडिओ काढून घेतो म्हटलं. सूर्यदादाला दिला कॅमेरा, नंतर घेतला मग माझा व्हिडिओ. बस असा सुंदर असा धबधबा चालू होता. मन बघून असं प्रसन्न झालं. चला म्हणलं आजचा दिवसाचा एक नंबर काम झालं. मग लगेच आम्ही काय केल्या, सुरेशदादा म्हणला चला फोटो काढूतात. मग त्याचा 2-3 फोटो काढून घेतल्या. सुरेशदादा फोनवर फोन चालूच. मग एक हिरोची ॲक्शन दिली मी. लगेच मग सुरेशदादा मी निघाले माहूरच्या दिशेने. बस काय मजेमध्ये माहूर जाता गप्पा गोष्टी रंगल्या, इकडल्या तिकडल्या. खूप दिवसापासून आज म्हणलं तर 10 वर्षाच्या नंतर आज माहूरचं प्रवास चालू होता. बघता बघता माहूरगड आले. बस एक सुंदर असं व्ह्यू दिसला. बस लई दिवसापासून असं फिरायला भेटलं नव्हतं. मग काय सौंदर्य, जसं नववधू शाल पांघरल्यासारखं हिरवंगार जंगल होता. माहूरचं दर्शन घेण्याची उत्सुकता तर लागलीच होती, पण इकडलं थोडंसं सुंदर असं दृश्य दाखवायची इच्छा झाली. नंतर काय मग माहूरच्या दिशेने गाडीवर बसल्या. मग गुरुदेव दत्त असा एक बोर्ड होता. अतिशय सुंदर असं तयार केलं होतं. दत्तात्रय महाराजाचं दर्शनाला तेवढी काय रांग नव्हती. मग लगेच सूर्यदादा आणि मी थोड्याशा 2 फोटो काढून घेतल्या आणि माहूरच्या मंदिराकडे दर्शनासाठी निघाल्या. मग तरी मला सूर्यदादा 2-3 फोटो काढून घेता. मग चल म्हणलं तुझी काढतो, माझीही काढून घे. बेस्ट असा छोट्या फोटो काढून घेतल्या आणि लगेच माहूरच्या मंदिराकडे निघाल्या. मंदिराकडे निघत असताना तेवढी काय गर्दी नव्हती, पण मंदिराचे बेस्ट दुकानदार ते तयार होते विकण्यासाठी. मग सूर्यदादाच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केल्या. मग सुंदर असं दत्तात्रयाची मूर्ती दिसली. थोडेसे पाया पडून घेतो मी पण. मग पाया पडून मंदिरामध्ये निघाल्या. मंदिरामध्ये असं शांत असं वातावरण, सुंदर असं मन प्रसन्न झालं. खूप दिवसांनी आलो. फातो तर काय आहे बस, पण आतमध्ये कॅमेरा नेण्यास बंदी असल्यामुळे थोडासा कॅमेरा ठेवावा लागेल मला इथंच. नंतर मग बाहेर गेल्याच्या नंतर थोडंसं सुरेशदादा दत्तात्रेयचं दर्शन घे म्हटलं. दत्तात्रेयचं दर्शन घेतला. मी म्हणलं मलाही दत्तात्रेयचं दर्शन घेऊ दे बाबा. लगेच सुरेशदादापाशी फोन दिला आणि दत्तात्रेयचं दर्शन घेतलं. लगेच दत्त महाराजाचे जागृत ठिकाण म्हणजे धोनी, या धोनीच्या पाया पडून घेतलो. नंतर मग आपल्या दत्त शिखरावरच्या महंत महाराजांच्या समाधी आहेत, त्यांचे पाया पडण्यासाठी निघाल्या. मग लगेच सूर्यदादाने पाया पडून घेतल्या. तेथील देवाच्या स्थानाच्या पाया पडून घेऊन निघालो मी माहूरच्या दिशेने. तिथं पाहिलं मग काय, तिथं खायला प्रसाद होता. मग माझा मन कसं आवरलं. लगेच भूक लागली होती. कुठकुणी खालून निघालो. बस तिकडे निघाल्यावर बस मग देवाचं दर्शन घेण्यासाठी निघालो. तेवढी काय गर्दी नव्हती. लगेच तिथल्या देवाच्या हनुमान मंदिराच्या पाया पडून घेतलो. मग दत्तात्रेयच्या मंदिराच्या पाया पडण्यासाठी गेलो. शांत बसले होते लोक, देवाचं नामस्मरण घेत होते. लगेच मी आमच्या दत्तात्रेय देवापाशी जाऊन पाया पडून घेतलो. मग म्हटलं फोटो काढ म्हणलं 2-3 चांगल्या अशा सुंदर अशा काढल्या. मग आमचं दत्तात्रेयचं दर्शन झालं आणि सुंदर अशा 2 फोटो काढण्यासाठी सुरेशदादाही म्हणल्या मजाही 2 काढल्या आणि सुरेशदादाची काढल्या. अशा प्रकारे आमचा बेस्ट असा दत्तात्रेयचा प्रवास संपला.